सर्वदा। ओम भूर्भुवः स्वः तस्विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। जय विठ्ठल जय जय आज परम पावन आणि पवित्र त्रिवेणी संगम आहे। 2025 सालाला सुरुवात झालेली पहिलीच पौर्णिमा आहे। मकर संक्रांतीचा योग सुरू झालेला आहे। आज भोगी आहे म्हणजे मकर संक्रांतीच्या सणाला पण सुरुवात झालेली आहे। तर दुसरा योग आहे आणि तिसरा योग कुंभमेळा चालू आहे। प्रयागराज मध्ये काशीला कुंभमेळा चालू आहे। म्हणजे आजच्या दिवसाला आणि उद्याच्या दिवसाला तिथं पण खूप महत्व आहे कुंभमेळ्याच्या ठिकाणी सुद्धा। म्हणून असा हा त्रिवेणी संगम आहे। आणि 2025 सालाची सुरुवात पहिल्या पौर्णिमेनं आपण कीर्तनानं सुरुवात करतोय, कारण आता या पुढच्या काळात आम्हाला कीर्तन करायची। म्हणून कीर्तनाला आजच्या आपण या पौर्णिमेच्या निमित्तानं आणि कुंभमेळ्याच्या या पर्व काळाच्या निमित्तानं आणि मकर संक्रांतीच्या शुभ योगावर नवीन सालातील ह्या पहिल्याच पौर्णिमेलाही आपण सुरुवात करीत आहोत। आजच्या कीर्तन सेवेसाठी सगळ्यांना माहित असलेला हा हरिपाठातीलच अभंग आहे, कारण हरिपाठाची सुरुवातच आहे या अभंगानं। आता आपल्याला पहिल्यापासून मुळाक्षरापासून शिकावं लागेल तेव्हा कीर्तन येईल। आणि म्हणून हरिपाठापासून सुरुवात केली आणि पुन्हा शेवट काकड्यापतूर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी जमायला लागल्या, पाठ झाल्या किंवा म्हणता आल्या, ऐकता आल्या, तर त्याचं पूर्णत्व हरिपाठापासून ते काकड्यापर्यंत सुरुवात काकड्यापासून होते आणि पुन्हा संध्याकाळी हरिपाठ। दिवसभर सगळी भजन कीर्तन सगळी चालतात। अनंत प्रकारचे शास्त्र, पुराण, वेद हे सगळं आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे। हा पहिलाच अभंग ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठातला आहे। आता माऊली आणि पुन्हा हरिपाठ, हरिपाठातला हा पहिला अभंग। माऊलींची भाषा सहजासहजी कोणाला कळेल अशी गोष्ट नाही। आपल्याला वाटतं सहज हरिपाठ म्हणला आणि संपलं, असं ते थोडक्यात घेण्यासारखा विषय नाही। खूप मोठा अर्थ त्याच्यामध्ये दडलेला असतो, पण त्या लेवलला आपण पोचत नसतो। आपल्याला तितकी माहिती, आपण ज्ञान मिळू शकत नाही, कारण आपली मती बंद पडते। जे आपली काया वाचा मनी सगळ्यात जे आहे दिलेलं ते सगळं बंद पडते। तिथं तोकडं आहे, ते कसं आहे, आपलं ज्ञान तोकडं आहे, म्हणून तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही। पण आपल्याला तिथपर्यंत पोचवणारा एक माणूस आहे, तो कोण आहे? सद्गुरू आहे। आणि म्हणून पहिल्यांदा त्या माणसाची गाठ घेऊया आणि विनंती करूया कोणाला? गुरुला, आम्हाला तिथपर्यंत घेऊन चला। त्यांची नाव तयार असते, फक्त जायचं तिथपर्यंत एवढंच आपलं काम आहे। ते बैलतेऱ्याला घेऊन जात असतात। म्हणून पहिल्यांदा सगळ्यात वंदन आपण कोणाला करूया? गुरुना, सद्गुरूना। पहिले वंदन गुरुचरणाला, पहिले वंदन गुरुचरणाला, पहिले वंदन गुरुचरणाला, पहिले वंदन गुरुचरणाला, पहिले वंदन गुरुचरणाला।
सद्गुरूंच्या जवळ गेल्यानंतर म्हणजे ज्या क्षणी गुरूंची भेट होते, एक तर आयुष्यभर गुरुच्या जवळ जायला कोण तयार नसते. गेलाच तर असा लटा लटा कापायला लागतो. माराय काढलेल्या त्या माणसावली किंवा एखाद्या बोकडाच्या नरड्यावर कशी सुरी ठेवते ती, तशी त्याची अवस्था होते. काय अवस्था होते? मला माळ गिळ घालतो म्हणतो का कुणाला? माळ सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीला ती घाबरत नाही ती, पण माळाला मात्र लई घाबरते ती. ज्याला माळ नाही त्याचा काळ हटत नाही. काळ हटवायचा असेल तर माळ पाहिजे. घरात टाळ वाजला का काळ पळून जाईल. म्हणून माळज टाळज समीकरण आहे. जिथं माळ आहे तिथं टाळ पाहिजे. घरात सुद्धा छोटा टाळ असू दे, लहान मुलं वाजवायला लागतील, गमतीनं बन वाजवायला लागतील, पुन्हा हळूहळू त्याला आवड निर्माण होईल. पण मोठ्याला जर आवड नाही तर त्या बारक्याला आवड कुठनं येणार. आणि म्हणून करता गुरुच्या जवळ जायचं आहे. जायचं कसं तर स्वीकार करायचा असला तर जायचं. आम्हाला स्वीकार नको असतो नाही. लग्न सगळे जे होतात, तुमची झाली ती झाली सगळी एक एक झाला एकावर तुमचा कार्यक्रम आटपलेला आहे. पण आप्पांचे दोन झाले असतील, काही प्रसंग निर्माण झाल्यामुळे काही दोन झाले. तुकाराम महाराजांची दोन झाली, त्या तुकारामाची काय तुकाराम खेळाडीची सुद्धा दोन झाली. मला काही इच्छा नाही दुसरं करायची. सगळे जे झाले ते म्हणून मोठमोठ्या साधू संत झालेत म्हणून असं काय नाही. पण आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना. आपण तर काय करणार. संक्रांतीचं भांडण लागेल आपण हा विषय कारण तिकडे स्वयंपाकातनं बेलणं आहे असं इथं पकडली आणि मिळायची ती पण अर्धी कोण बंद होईल. आपण पुढे जाऊ. आता सद्गुरूंच्या जवळ जायच्या अगोदर पात्रता निर्माण करावी लागते. पात्रता. एखादा मुलगा शाळेत घालायचा असला, मोठमोठ्या शाळेत, बारके चरके शाळेचा विषय ना, मोठ्या शाळेत जर घालायचा असला तर त्याची अगोदर मुलाखत घेतात. त्याला काय येते काय नाही, आपल्या शाळेत ज्ञान त्याला पेलवेल का हे बघतात आणि मग त्याला ऍडमिशन देतात. मग तिथं ऍडमिशन घ्यायसाठी घरामध्ये त्या मुलाची तयारी करून घेतात. ते ज्ञान त्याला घरी देतात आई वडील आणि त्याची तयारी करून घेतात. गेल्यानंतर तुला असं विचारल्यानंतर सांग सगळं. अशा पद्धतीनं त्याची तयारी करून घेतात. पण इथं भक्ती मार्गात मात्र इथं तयारी हा विषय कुणाच्याही डोक्यामध्ये नाही. काय तयारी करावी लागते भक्ती करण्यासाठी आणि का असं झालंय? भक्तीचं महत्व कुणाला कळलेलं नाही, नामस्मरणाचं महत्व कळलेलं नाही, भगवंताचं ज्ञान झालेलं नाही, सद्गुरूंचा सहवास नाही, साधू संतांचा सहवास नाही, त्याच्या कानावर कधी चांगलं पडत नाही आणि तो सतत कुठं असतोय? वाईट लोकांच्या घोटाळ्यात असतोय, वाईट लोकांच्या. आणि तिथं त्याला काय ऐकाय मिळतं? ह्या भुवा लोकांच्या तेवढं नादाला लागू नको, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, पलंगावर बसून काय देव देणार नाही. ती माहिती फिरवा व्यवस्थित. आणि मग त्यातून पुढं ह्याला एवढ्यावर काय कमी ज्ञान मिळालेलं नसतं. ह्या जगात भरपूर ज्ञान मिळालेलं असते. आणि मग जे नको आहे त्या गोष्टीत मात्र ज्ञान ही लोक भरपूर देतात. गरज आहे अशाच देत नाही, चांगलं ज्ञान देणार नाही. मग तंबाखू खायला कुठं शिकवणी लावली का? कुठं अमुक ठिकाणी शिकवणी वर्ग आहे काय, तंबाखू खाण्याचे शिक्षण इथे दिले जाईल. हा, फी कमी घेऊ, बाकीची काय 500 घेत असली 400 घेऊ, 300 घेऊ, कमी फी ना तुमच्यासाठी म्हणून. हाय का असा कुठे शिकव वर्ग?
येथे गांजा कसा ओढायचा याचं सगळं ट्रेनिंग दिलं जाईल. आहे का कुठं असं? नाही. गुटखा खाण्याचं प्रशिक्षण येथे चालू आहे. तिथं 5 दिवसाचा वर्ग आहे. चला सगळेजण जाऊया त्या शिबिराला. आहे का कुठं काय? किती प्रकारचं मद्यप्राशन करावं लागतं. बाटल्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात. साधी कोणती, संगीत कोणती, परमिट मध्ये रूम मध्ये त्या विकणारी ती कसली, हातवटीची कसली, बाहेरच्या देशातली कसली, आपल्या देशातली कसली, वेगवेगळे प्रकार. आणि ते सगळं काय असतं की मोठमोठे समाज हे असतात बघा, स्टॉल असे. काही ठिकाणी साड्यांचं शेल साड्यांची शेल असतात, कुठं कशाचे काय असतात, कुठं तांदळाचा ही भरला जातो त्या ठिकाणी. असे सगळे किती प्रकारचे तांदूळ महोत्सव, फुलांचा महोत्सव, तांदळाचा महोत्सव. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज मिळतात तांदळाच्या फुलाच्या. असा महोत्सव भरवला जातो. असे दारूच्या ह्याचे महोत्सव भरवावेत. साध्यापासून संगीत मोठ्यापर्यंत कशा कशा व्हरायटीज आहेत ते. असं काय कुठं शिक्षण दिली का? नाही. ह्याच्यामुळं काय होते काय नाही ह्याचं कुठं ज्ञान दिलं का? नाही. हे न सांगता ट्रेनिंग ह्यानं मिळालं कुठलं? बरं, शाळेतल्या मास्तरांना, आम्ही मास्तर जे आता रिटायर व्हायला आलो, शाळेतल्या मास्तरांनी शिकवलं नाही, आई बापांनी शिकवलं नाही, साधू संतांनी शिकवलं नाही, वेदशास्त्रानं शिकवलं नाही, अभंगानं भारुडानं कधी शिकवलं? शिकवलं कोणी? ते सुद्धा गुरु आहेत. हे शिकवणारे सुद्धा गुरु आहेत. तुम्हाला वाटलं आमचे गुरु दाजी महाराज सद्गुरु, ह्या गुरुपेक्षा ती गुरु लय मोठा आहेत बाबा. इकडं पौर्णिमेला यायला त्याला नको वाटेल, पण त्याचा जोडीदाराचा फोन येऊस तर अवकाश तांबड फुटाय त्याच्या दारात जाऊन गाडी घेऊन बसेल. कशामुळे? त्याची आवड आहे. तो इतका अधीन गेलाय, व्यसनाच्या अधीन गेलाय. आणि त्याच्या गुरुच्या सुद्धा तो अधीन आहे. हो, त्या गुरुचं एक शब्द मोडणार नाही. एक वेळ आई वडिलांचं मोडील. जाणत्या माणसं किती सांगू दे, जाणती माणसं त्याच तो मोडील, पण त्यांच्या गुरुचं मात्र तो मोडणार नाही. इतका अधीन. स्वतःच्या पत्नीने सुद्धा ऐकणार नाही. आता सगळ्यात जवळची आणि प्रिय व्यक्ती कोण आहे त्याला? पत्नी. सर्वात प्रिय व्यक्ती तुमची आहे का नाही काय मला म्हणतात. मला माझ्या ह्याच्यावर मी सांगतोय. तुम्ही म्हणणार आमच्याकडे असलं काय नसतं. सर्वात प्रिय व्यक्ती ही पत्नी असते. काही प्रसंगी पत्नीचं ऐकावं लागतं. काही प्रसंगी चांगल्या गोष्टी त्या ऐकायला. आता सगळं ऐकलं तर काय तुमचा तोटा व्हायचा आहे काय? चांगल्या गोष्टी असतील सगळं ऐका. पण ह्याच्या उपाट बी काय ज्ञान देणाऱ्या पत्नी आहेत. नवऱ्यानं माळ घातलेली असली, आम्हाला तेवढं सांगू नको, तू तुझा महाराज तिकडं आणू. त्याच्या उलट दुसरं तिसरं किती बी इतर बघत्या, किती बी ह्याच्या वारीला जायचंय, त्याच्या आमुष्याला जायचंय, ह्याच्या आरतीला जायचंय. नवरीवर आरती कवा ओवाळते? नवऱ्यानं माळ घातली का त्याच्या पाऊंडावर पाऊंड ठेवून 10 मिनिटाच्या आत तो सुद्धा माळ घालाय पाहिजे. कुठं अशी तिथे विमानानं आली पाहिजे. चला महाराज कुठे मारे, माझ्या नवऱ्यानं माळ घातली, मग आता भाकर सुद्धा खाणार नाही, मी लगे माळ घालणार, मग पुढचं काय आहे. असं कोणाला वाटलं का? नाही. चांगलं नको, बाकीचं काय असेल ते सांगायचं. म्हणजे ऐकावे जनाचे, करावे मनाचे. तर कोण कोणाच्या अधीन चाललाय, कोण कोणाच्या अधीन चाललाय, किती वाईट गोष्टी. चांगलं काय घडणार आहे? आता सुरुवात एबीसीडी पासून झाली. आपली हरिपाठ म्हणजे सुरुवात एबीसीडी पासून झाली. किती साधा साधा उपदेश आहे. देवाचे द्वारे उभा क्षण बरी, तेने मुक्ती चारी साधेल्या. किती साधा उपदेश आहे. वाटताना साधा वाटतोय की देवाच्या दारामध्ये क्षणभर जरी गेला तरी तुम्हाला चारी मुक्ती प्राप्त होतील. असा सरळ साधा त्याचा अर्थ आपल्याला वाटतोय.
पण एवढं साधी भक्ती नाही. भक्ती नाही साधी बोळी, ती आहे सोळावरची पोळी. एवढा साधा विषय नाही की लगेच क्षणभर गेला आणि सगळ्या मुक्ती प्राप्त झाल्या. कुणाच्या दारात गेल्यावर ह्या मुक्ती प्राप्त होतील? कुणाच्या? ह्या बुवाशीच्या, ह्या वाजवणाऱ्या शेजा, कुणाच्या दारात? ह्या पुढे बसलेल्याच्या दारात, पै पाहुण्याच्या दारात, पुढाऱ्याच्या दारात, लय मोठा शेठचे धनवान आहे त्याच्या दारात. कुणाच्या दारात गेल्यावर ह्या मुक्ती प्रदान होतील? भगवंताच्या दारात जावं लागेल. कुणाच्या दारात? देवाच्या द्वारात. देवाचं द्वार हाय कुठं? एवढं मारून मारून कटळ घे, एकादशीला एवढं पेड घे. सुरुवात केली, पुत्र महाग लागले, पळ 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 पळत. ह्या देवाला थोडा पेढा टाका, त्याला थोडा पेढा टाका, उभ्यानच पेढा टाकून, बुक्का टाकून, राम राम करून, नमस्कार करून एकदा बसला निवांतीनं, करा फराव आणि जायच्या टाइमला घ्या केळण बताशे आणते, परसादच काय असेल ते सगळं पेढ. चला का आम्ही वारी करून आलो. अरे वारी कुणाची करता? तुम्ही कोण आहात? कुणाची वारी करताय? काय करताय? हे जे काय काय माहित नाही. माहिती का पाहिजे? पुन्हा जनावरांच्या जन्माला गेल्यावर माहिती होणार काय? मागणं असं कडाके दिले म्हणून का मागच्या जन्माचं आठवून गेलं नसेल, माहिती करून घेतलं. आता का म्हणतोय वडती रट्ट पाण्यातला मासा झोप घेतो पैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. एकदा सुपातनं जात्यात आला, गडी भरडायला लागला का मग त्याला वेदना होते. 184 योनी भोगत असताना त्या जीवाचं काय हाल होते ते त्याच त्याला माहिती. मुंगीचा जन्म झाला, मुंगी म्हणून जन्माला आला, कोणाच्या पायाखाली मरील. त्याला काय लय मोठा असला, मोठ्या मोठ्या गडी लागत नाही. शिवाय करासारखा असला तरी पाय पडला तरी फुटून ते मरून काय लयच मोठा असावा अशी काय गोष्ट आहे का? नाही. म्हणजे जन्म किती आणि त्याचा मृत्यू काळ किती, आयुष्य किती ह्याची गणना नाही. केव्हाही तो मरतोय. आणि म्हणून कुणाच्या दारात जायचं हा महत्व आहे. आता दार लय जणांची तुम्ही पुजली आणि लय जणांसंग भांडणं बी केली आणि पुन्हा शेवट म्हटलं बी मरूच तर मी त्याच्या दारात जाणार नाही असं म्हणून वरील सुद्धा होत नसते तवर ती दारात येते. म्हणणारा सुद्धा वरसा या दारात येतो का? तर ही माया जाळ आहे. म्हणल्यामुळे ती काय भीष्म प्रतिज्ञा आहे काय? भीष्मानं प्रतिज्ञा कडल नेली टिकवली. तशा काही सगळ्याच्या भीष्म प्रतिज्ञा आहेत का? नाही. आता प्रत्येक कोणा दिवस मावता विसरून जाते. अशा प्रतिज्ञा ह्यात काय? आणि म्हणून कुणाच्या दारात जायचं? भगवंताच्या दारात जायचं. तो भगवंत हाय कुठं? म्हणजे मंगळ तालुक्यातले महाराज मंडळी छोटे छोटे मठ केलेले आहेत. असं कोपाट केलेलं असलं झेंडा लावते की अमुक महाराज. महाराजांना लय कळतं बरं का, लय कळत. 4 गुरुवारात बोलली तू 4 लगा हाड उघडली. 21 वर्ष झाली लगा. किती अनुष्ठान किती तपा केल्या आणि कोणाची किती संकट काय काय खवीस असते ती. एकासाठी 10-20 वर्ष घालली आम्ही. किती 10-20 वर्ष अशी काय काय खडतर संकट आहे ती. एक 2-3 लोकांची अशी खडतर संकट आहे ती. 20 वर्ष झाले त्याच्यासाठी प्रयत्न आहेत माझा 20 वर्षापासून. आणि म्हणायचं काय 4 गुरुवारात संपवते बाबा. काय लगत बोलू काय करता? ज्याची इच्छा असेल त्यांनी जावं, कुठं जाय तिकडं जावं, काय करायचं करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे. पण एकदा सद्गुरूंचं चरण धरलं, एकदा गुरु केला, ज्या क्षणी गुरु केला त्या क्षणी आत्म्याला बंधन काय ते बोलू नये. गुरुचरणी ठेवी भाव
एकदा सद्गुरू केला का पुन्हा इकडं तिकडं बघायची गोष्ट राहिली नाही. एकदा नातं जोडलं, पतिव्रता धर्म कसा असतो तसं हे गुरु शिष्यांचं नातं असतं. एकदा नातं जोडलं का ते कायम चिरकाल, एका जन्मापुरतं नाही, ही जन्मजन्मीचा विषय असतो. आणि म्हणून मनाची अस्थिरता करायची नाही. आता माऊलीने सांगितलेलं कोणतं द्वार, देवाचे द्वारी उभा क्षण, ते दार कोणतं आहे आणि भगवंत कुठं आहे, कोणत्या गावे, कुठं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं दर्शन कधी होणार, मंदिर कुठं आणि भगवंत कुठं. तर देह हा मंदिर आहे, देह हे मंदिर, आत्मा हा विठ्ठल, ते केवळ नांदतो श्री पांडुरंग श्री पांडुरंग. की देह हे मंदिर आहे, देह काय मंदिर आहे. देहरूपी मंदिरामध्ये आत्म्याच्या रूपानं भगवंत त्यात बसलेला आहे. त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्या भगवंताचं दर्शन ज्या क्षणी तुम्हाला होईल त्या वेळेला 4 मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील. पहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान. हे ज्ञान कोण देणार? आत्मा तोची देव, देव तोची आत्मा. आता तुम्ही कुंभमेळ्यात बघताय, तुम्ही जरी गेलेला नसला तर त्या मोबाईलच्या माध्यमातून सगळे कार्यक्रम बघताय, बुवा मंडळी बघताय, किती प्रकारचे बुवा आहेत ते बघताय, ते कसल्या कसल्या विद्या शिकत आहेत हे बघताय तुम्ही. काही त्यात आघोडी विद्या आहेत, कितीतरी साधू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मग काही ज्ञान शाखेकडून गेलेले आहेत आणि काही अज्ञानी शाखेकडचे आहेत. काही ज्ञान शाखेकडचे आणि काही अज्ञानी शाखेकडचे. काही चांगल्या मार्गातले, काही वाईट मार्गातले, दोन्ही प्रकारचे त्या ठिकाणी दिसतात. मग हे आत्म्याचं ज्ञान कोण देणार? आत्म्याचं ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. आत्मज्ञानाविना व्यर्थ जीवा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला आत्मज्ञान झाल्याशिवाय तू योगी होणार नाही आणि तू योगी झाल्याशिवाय पुढच्या परम पावन पदाला तू जाऊ शकत नाही. आत्म्याचं ज्ञान आहे, आत्मज्ञान त्याला म्हणतात. आता ह्या मंदिरात जायचंय आपल्याला. मंदिर बी आपल्या जवळच आहे, देव बी आपल्या जवळच आहे. उघडायचा का नाही ते दरवाजा आपल्या जवळ आहे. दरवाजा बंद आहे. आता तिथं गुरु किल्लीनं तो दरवाजा उघडायचा आहे, बंद असलेला दरवाजा. पण त्याच्यासाठी पायऱ्या, त्या पायऱ्या डायरेक्ट दर्शन नाही. किती पायऱ्या म्हणून सांगितलं आम्ही. त्या पायऱ्या काय बघितले, खंडोबाच्या ह्याला किती पायऱ्या, 9 लाख पायऱ्या म्हणते ती गडाच्या. 9 लाख पायऱ्या म्हणते. तुमच्या गाण्यात ना ऐकले मी, काय गेलो आपण वर गेल्यावर काय जाताना काय खांद्यावर बसून बायकोला घ्यायचं असं म्हणते वरपर्यंत. तेवढ्या सगळ्या त्या पायऱ्या वालाडून सगळ्या वर गेल्यावर काय तिथं ते वज उतरायचं. वज उतरण्याचा कार्यक्रम. वज उतरायचं म्हणजे काय, आपल्या डोक्यावर जे काही बोजा असेल भगवंताचा तो उतरायचा, त्याला वज उतरण्याचा कार्यक्रम त्याचा म्हणतात. ज्या त्या पद्धतीने त्या गोष्टी चालत असतात. हिथं पायऱ्या कोणते? 9 पायरे. 9. ह्या भगवंताचं, मुख्य परमात्मा परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर इथं 9 पायऱ्या आहेत. त्या 9 पायऱ्या म्हणजे कोणत्या? 9विधा भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत. भक्ती प्रेमा विना ज्ञान.
सहजासहजी कोणाला सापडत नाही. त्या दारापर्यंत त्या पायरीपर्यंत कोण जात नाही. गेलाच तर त्या सगळ्या पायऱ्या ओलांडत नाही. आणि तिथपर्यंत पोचणं आणि त्यांचं दर्शन होणं हा एक दिव्य योग असतो, अलौकिक योग असतो. आपल्याला आयुष्य फार कमी आहे, 100च्या आसपासचं आतलंच आयुष्य आपल्याला. परंतु 1400 वर्षे चांगदेव महाराज जगले. 1400 वर्ष थोडा गोष्ट आहे का? 1400 वर्षाचा काळ. तरी सुद्धा त्यांना पूर्ण ज्ञान झालेलं नव्हतं, अज्ञानातच होते. कारण वेगळ्या विद्येच्या नादाला लागलेले होते ते. वाघावर बसायचं, हातात सर्पाचा चाबूक आहे. आता असल्या गोष्टी बघितल्यावर आपल्यासारखं बुव दम काढते का? महाराजापाशी काय का? कसला महाराज वाघावर बसून जातोय आणि हातात सर्प वगैरे घेऊन सगळं चाबूक कशाचा सर्पाचा आहे. मग हे जे खेळ खात कशाला बसायचं? लय मोठा बोवायला जाऊन त्याकडे मेहरबानी ती ह्या काळात नाही, तर हे सगळं बुवत आहे नादाला का? लय बुवा मोठा, लय बुवा मोठा. जवळ सर्प असा हातात घेऊन तो चाबूक करून. आणि मग तो माऊलींचा काळ त्याला. आज माऊलींचा दाबक आहे हा हरिपाठातला. आणि मग माऊलींचा त्या काळामध्ये त्याला वाटलं की तुमची कशी भजनिक मंडळाची स्पर्धा असते, एकमेकाचा द्वेष असतो, तसा महाराज मंडळींची सुद्धा अशी स्पर्धा असते, घासाघाशी असते. ते म्हणतो मी काय कमी आहे काय, ते म्हणतो मी काय कमी आहे काय. मग त्याच्या मठावर माणूसच कोण नाही. नुसती 4 भजनी करून नुसती वाजवत नुसती कोण माणूस नाही, काणूस नाही. आता त्याला काय मोजायला सांगितलेलं असते का काय? पण हे नको ते उद्योग चालतात. आणि मग हे कशात निर्माण होतात? अहंकाराचा, की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण नाही, मी म्हणजे सर्वश्रेष्ठ. तसं ते चांगदेव महाराजांना वाटलं. कीर्ती सगळीकडे ज्ञानेश्वर माऊलींची पसरलेली, रेड्यामुखी वेद बोलवलेला, भिंत चालवलेली, इतकं मोठं कार्य सगळ्या जगात प्रसिद्ध झालं. आता इतकं मोठं कार्य त्यांच्या कानावर पडल्यावर कोणाला बरं वाटेल का? नाही. त्याला वाटलं हे काय कालची पोरं, मी वाघावर बसून एवढं सगळं सामर्थ्य सगळं माझ्या ठिकाणी आहे आणि मला काही कमी आहे का? मग काय आहे ते एकदा बघूयाच काय आहे की म्हणून. मग म्हणले जाऊया भेटीला, महाराजांच्या भेटीला जायचं ज्ञानेश्वर माऊलींच्या. म्हणजे शिष्य म्हणजे काहीतरी चिठ्ठी लिहा, आम्ही नेऊन देतो चिठ्ठी त्यांना. आपण उद्याला जाणार आहे, अमुक वाजता अमुक येतो म्हणून काहीतरी चिठ्ठी लिहून देऊया. लिहायला चिठ्ठी, कागद घेतला, पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली. लिहायला सुरुवात केली पण काय लिहावं हीच कळेना. आता काय लिहायचं? म्हणले पहिल्यांदा काय नमस्कार घालावा का काय करावं? म्हणजे नमस्कार कसा घालायचा? गड एवढा आपल्यापेक्षा बारका लहान आहे म्हणले, 10-15 वर्षाचा छोटा आहे म्हणले. आता छोट्याला नमस्कार कसा घालायचा? मोठ्याला कोण नमस्कार करणार म्हणते, बारक्याला कोण नमस्कार घालायचा? मग नमस्कार बी नाही घालायचा. म्हणजे आशीर्वाद लिहूया का? शुभ आशीर्वाद
आशीर्वाद कसं म्हणले भिंती चालवले होते त्याने म्हणले सगळं जगात प्रसिद्ध आहे. मग ज्ञान अलौकिक आहे. आता आशीर्वाद तर कसा द्यायचा? आपल्या पुढचा गडे म्हणजे बारका असला तरी सुद्धा आपल्या पुढचा आहे. आता आशीर्वाद तर द्यायचा कसा? मग काय सुचना, गुंडाळला हाय तशी चिठ्ठी कोरी तशीच दिली आणि शिष्य तसंच शान होतं त्या पुरुषाला, त्याने तशीच कोरी चिठ्ठी नेऊन माऊलीला दिली. आता त्या शिष्याने तरी विचार करायला पाहिजे का तेव्हा आता कोरी महाराज चिठ्ठी काय म्हणून लिहून देऊ आम्ही? ते काय म्हणे का कोऱ्याचं शिष्य बी कोरच, गांजा म्हणणाराचं शिष्य बी गांजे असं, तंबाखू खाऊन कीर्तन सांगणारा शिष्य सुद्धा डबल हाते जाऊ दे असं नाही म्हणणार. तैसा गुरु तैसा शिष्य. आणि मग त्या शिष्याने काय विचार केला नाही, ती कोरी चिठ्ठी, चिठ्ठीचं लय साम्राज्य पूर्वीपासून बघा. चिठ्ठ्या फार, चिठ्ठ्या त्या चापाट्याकडे जायचं नाही पण चिठ्ठ्या फार. पूर्वी संदेश देण्याचं माध्यम दुसरं काय नव्हतं, मोबाईल वगैरे नव्हते. आणि म्हणून ती चिठ्ठी देऊन शिष्याने माऊलींच्या हातात दिली. सगळं बघितलं त्यांनी तर सगळं कोरच आहे. अरे अरे म्हणले ह्या चिठ्ठी सारखा चांग्या कोरा राहिला म्हणले. चिठ्ठी जशी कोरी तसा चांग्या कोरा राहिला. मुक्ताई सुद्धा हसायला लागली. काय म्हणली एवढा वाघावर बसून म्हणले फिरतोय हातात सापाचा चाबूक आहे काय म्हणले, याला दोन वळी लिहिता आले नाही, कोरी चिठ्ठी दिली म्हणजे ज्ञान काय नाही म्हणले अज्ञानात आहे. आता तेवढ्यावर सुद्धा तो थांबला नाही तर स्वतः भेटीला आला ठरलेल्या वेळी सांगितल्याप्रमाणे. आणि ते पुढचं आपल्याला माहितच आहे. त्याचा गर्वहरण होण्यासाठीच माऊलीने भिंतीला आदेश दिला, निर्जीव असलेल्या भिंतीला सुद्धा आदेश दिला. म्हणले चल भिंती म्हणते. आपण कसं एखादं म्हणतो चल अमुक इकडं, तसंच भिंतीला आदेश दिला चल पुढे चल म्हणले, चालत जाऊ म्हणजे चल पुढे चालायला. ज्या भिंतीवर बसली होती माऊली ती भिंत चालायला लागली. हे सगळं बघितल्यानंतर मग त्यांचा गर्वहरण झाला आणि मग त्यांचं अज्ञान दूर झालं, शरण आले. आणि माऊलीनी आणि मुक्ताईनी दोघांनी चांगदेवांना उपदेश केला. 65 ओव्याचा उपदेश आहे माऊलीनी केलेला चांगदेवाला. त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. आणि म्हणून तो उपदेश त्यांना ज्यावेळी केला त्यावेळी सगळा भ्रम निराश झाला, अहंकार संपला आणि पूर्णत्वाचं ज्ञान झालं. हे कधी ज्यावेळी सद्गुरूला शरण गेले आणि काय होते फळ तुका म्हणे फळ उद्धरेले. आणि मग पुन्हा मात्र अज्ञानात कसले त्यांचं कृत्य घडलं नाही. सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे पुढची वाटचाल झाली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नामस्मरण काया वाचा मने ह्या तिन्ही ह्यानं घडायला पाहिजे. कायानं घडायला पाहिजे, वाचेनं घडायला पाहिजे, शुद्ध होऊन आणि मनाने घडायला पाहिजे. आता हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नामस्मरण मुखानं म्हणता येते. आता ही किती साधी गोष्ट आहे, किती सोपी गोष्ट आहे. पण म्हणू वाटतंय का? नाही, म्हणू वाटत नाही. पण ह्या तोंडानं बाकीचं काय सगळं बंद आहे का? नाही. झोपेतनं उठल्यापासून ते झोपेपर्यंत तो या मुखानं काय काय बोलतोय त्याच त्याला माहिती. व्यर्थ वाचाळ बरोबर आहे की काय ह्याच्यात साध्य होणार. वाचाळ सगळं बरं आहे सगळं. मग ह्यातून काय चांगलं बोलणार आहे का तो? नाही. रात्रंदिवस गप्पा मारायचा छंद आहे, भाकर कमी खाते गप्पा मारायला छंद नाही. अनंत वाचा भरती बर आरती वाचा भरती बरवर त्या कैसे
मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. नुसतं मुखानं हरिनाम घ्यायचं आहे ते पण घेऊ वाटत नाही. आता बघा प्रत्येकाला काय वाटतं मला काय भजन येत नाही मग मी कसं भजन मुखानं म्हणणार आहे. मला भजन येत नाही. कोण म्हणते माझा आवाज बसत नाही हो भजन काय म्हणतो असतात आवाजच नाही आमचं तर आम्ही भजन कसं म्हणायचं. दुसरा काय म्हणतोय आम्ही काही शिकलोच नाही तर ते भजन आम्ही कसं म्हणायचं. अनंत प्रकारचे ती कारण शोधतोय. अनंत प्रकारची कारण शोधतोय. मला 2-4 दिवसापूर्वी आपले शिष्यातले एक शिष्य गाठ पडला आणि त्याने सांगितलं आम्ही म्हणले दर गुरुवारी संध्याकाळी आपलं बसणार भजन शिकणार आहे म्हणते. त्याला काय आवाज व्यवस्थित नाही किंवा तो शिकलेला नाही भजन किंवा तो कधी म्हणलेला नाही भजन. तो म्हणला आमच्या गावातलं भजन बुडायला लागले. मग आम्ही 5-7 जण आहे आम्ही आपलं कसतर भजन शिकावं म्हणतोय आणि एक जण बोलवलं आहे ते भजन शिकवायला काय हरकत नाही. मी म्हणलं तू काय करणार मग तुझं कसं आहे. मी महाराज म्हणला मला बाकी काय नाही आलं तर चालते म्हणला भजन नाही आलं तर चालते मी टाळ वाजवायला शिकणार आहे म्हणला. नुसता टाळ वाजवायला मला शिकणार आहे म्हणलं. माझा काय आवाज नाही किंवा मला ते म्हणता येणार नाही पण म्हणलं टाळ नुसता वाजवायचा कसा ते टाळ वाजवायचं मी शिकणार आहे म्हणला मला. आता बघा म्हणणाऱ्याला सेवा घडते वाजवणाऱ्याला सेवा घडते नुसतं टाळ वाजवणाऱ्याला सेवा घडत नाही का. सगळ्याला पुण्य आहे. त्यानं नाही म्हणला तर नुसतं टाळ वाजवून सुद्धा त्याला सेवा घडणार आहे. पण ते टाळ वाजवावं असं वाटतंय ह्याची आवड किती मोठा विषय आहे. आणि आपल्याला येत असलं तरी बी आपण त्या गोष्टी जाते का. काय जणाला आळंदीला पाठवलं आई बापाने कशासाठी माझं पोरग तबला शिकेल पकवास शिकेल कीर्तन शिकेल भजन शिकेल. कीर्तन बी नाही भजन बी नाही तबला बी नाही मृदंग बी नाही काय नाही. मग टाळ तर नुसतं वाजवायला शिककी एवढी तर गोष्ट. आपण म्हणत आम्हाला काय कलेक्टर व्हायचं नाही का शिकून. मग थोडं लिहायचं आपल्या आपल्या कामापुरतं. तसं हे तुमच्या लिहाय वाचायपुरतं. टाळ वाजवायचं म्हणजे कसं नुसतं लिहाय वाचायपुरतं. नुसतं टाळ वाजवायला शिकला तरी पुष्कळ झालं. कितीतरी मोठी गोष्ट आहे जीवनातली टाळ वाजवता आला तरी सुद्धा कारण ती सुद्धा सेवा आहे. आवडीने भारे हरी नाम घेती 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 आवडीशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. आम्हाला आवड बी नाही आम्हाला सवड बी नाही. आवड नाही सवड नाही तरी पण आम्हाला देव घडावा असं वाटते. म्हणजे देव पावा काय नुसता देव नाही मिळत. देवांची प्राप्ती नाही होत.
कारण ही साधी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. आज शाकंभरी पौर्णिमा आहे. आज देवीला जो नैवेद्य दाखवतात, जो भोग दिला जातो नैवेद्याचा, तो किती प्रकारचा असतो माहित आहे? 60. 4 कमी सांगतो. 60 प्रकारचा भोग म्हणजे 60 प्रकारचे पदार्थ देवीला आज नैवेद्यासाठी ताटात असतात. देवीला एवढा मोठा भोग आहे भोजनाचा, लोक त्याचं थाट कुठं असेल रे बाबा, आणि एवढं टिकला करून वाळून नुसतं काय होईल. ज्या भगवंताची सेवा अहोरात्र करणारी देवी, तिला 60 प्रकारच्या पदार्थांचा भोग आहे भोजनासाठी. आणि मग भगवंताचा विषय काय असेल तर मधून कशाला जाते तिथं वाढ माणसं आहे ती करणार काय, तिथं पण जातच नाही ते कोण. भगवंतापर्यंत पोहोचायची सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून आता मकर संक्रांत आहे. मकर संक्रांती जरी पर्व काळ आहे. उद्यापासून मकर राशीत सूर्य प्रवेश करतो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांत असं नाव आहे. आणि तो प्रवेश केल्यानंतर थोडं थोडं ऊन वाढत जात, म्हणजे दिवस वाढत जात, थोडा थोडा दिवस वाढत जातो. मकर राशीत प्रवेश करतोय सूर्य म्हणून मकर हे नाव आलं. आणि थोडं थोडं त्याचे वाढ होत जाते, दिवसाची दिवस मोठा होत जातो. म्हणून आपण तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणतो, पण वागत हे तिळगुळ, गुळात तिळ का मिसळायचं आहे किंवा तिळात गुळ का मिसळायचं काय, तिळानं गोडी वाढत, एकदम गोडी वाढत नाही. एकदम गोडी वाढवायला तुम्ही बघता ना कवा माहित आहे पराक्रम तुमचा लग्नातला मोठा पराक्रम असतो. अक्षतेच्या अगोदर वराडा वगैरे येतो, वरावा ह्याकडं त्याकडं लाईन धरून सगळे पाहुणे, हिकडनं पाहुणं तिकडं पाहुणं, भेटीचा कार्यक्रम असतो. गळा भेट असते, एकमेकाला भेटायचं, साखर चारायची, खोंग्यानं साखर चारायची. दोन्ही पाहुण्यांचं प्रेम उतू आलेलं असतं. त्या खोंग्यानं साखर खाताना 8 दिवसाच्या आत अक्षरेपासून तू माझ्या दारात येऊ नको, ते म्हणतो तू माझ्या दारात येऊ नको. त्या खोंग्यानं साखर खाल्लेल्या केल्या कुठं की एकदम लय प्रेम करायला जातं का नाही, आंगुलूट येत त्याच्या थोडं थोडं तिळानं प्रेम वाढवा असं द्या. लय मोठा नमस्कार. काय भक्त मंडळी तर काय असतात, भक्तांचे सुद्धा प्रकार नाही, शिष्य मंडळाचे. महाराजाबद्दल आम्हाला लय प्रेम असं दाखवणारे काय करतात काय करते त्यांच्या म्हणजे फार महाराज भगवंतावर किती सेवा किती आहे. अरे कशी सेवा काय, शेबरीची उष्टी पोरं खाल्ली भगवंतानी, काय लागते हे तर ते दाखवू नका, नुसतं दाखवू नका. महिन्यात 1 दिवस तुम्हाला पौर्णिमेचा तेवढा बाजूला काढता येत नाही प्रपंच. आणि किरकोळ काय होती घरात, बारक काय होती, बाहेरनं जे गुरु आहेत ना बाहेरच खाऊन पिऊन नुसतं गड्या झाले ना गडी, ते लगेचच येते ना घरात. तुला माहित आहे का हे कशामुळे झालंय माहित आहे का? राहिली 7 बोकडाची दावण द्यायची राहिली की त्या देवीला, तुला का माहित आहे? त्याच्यामुळं असं झालं. मग एकदा ते 7 बोकड का व्यवस्थित होईल असं कोण, तो बाहेरचा गुरु. आता गुरु किती प्रकारचे मोजायला लागते. घरातले गुरु वेगळे, मठातले गुरु वेगळे, राजकारणातले गुरु वेगळे, आणि ही सोडून हे गल्ली बोळातले गुरु निराळा जायचं. आणि ते काय करतात, काढून घेतात. ही देव रुसलाय, ती देवी रुसली. आजोबा करत होता, तुम्ही काय केलंच नाही. आता होतो माळा घातल्यापासून काय त्याच्याकडे बघितलंच नाही.
आणि असलं उद्योग लय ह्या भिवाच्या अकोल्याला लय उद्योग बाबा. माझ्या अंदाजानं जिल्ह्यात का राज्यात नंबर येईल ह्याच्या अकोल्याचा. बंद नाहीच. देवाच्या कडे सगळी कापा सुरूच. काय त्या देवाचं महात्म्य, काय पावित्र्य, काय अहो पूर व्हायला लागली सगळी रक्त, एवढं कापायचं आणि एवढ्या गोष्टी करायच्या. काय करते हेच मला काही कळत नाही. बरं बाकीच्या करू दे, आपण मालकरी माणसांकडे करू नका. आपल्याला तर कळल्यात गोष्टी. मग लग्नामध्ये असू द्या आणि इतर कुठल्या गोष्टीसाठी असू द्या, आपण तर बंद करा. आणि ज्या देवीसाठी कापा म्हणतील किंवा ज्या देवासाठी कापा म्हणतील त्याच्यासाठी गुलाबजामुनचं जेवण घाला, लाडूचं जेवण घाला, जिलेबीचं घाला, पुरणपोळीचं घाला. आपण गाव जीव द्या, काय हरकत नाही. पण ती हत्या तर थांबवा. ह्यातनं काय मिळणार आहे? मुख्य भगवंताची सेवा बाजूला राहते. पुण्य करिता पाप घडे आणि पाप करिता पुण्य घडे. आपल्या हातनं पापच घडायला लागलाय. पुण्य करायचं काय? नाव काय? देव देव आहे. नाव काय? देव देव. किती विचित्र गोष्टी आहेत. आणि आता तुम्ही कुंभमेळ्याचं सगळं वर्णन बघताय याला मोबाईलला. ह्याच प्रकारातले काही जे साधू आहेत ते मांस सुद्धा खातील. ते मांस सुद्धा खातील. कशाचं म्हणचाल? कशाचं? प्राण्याचं ह्याचं तुम्ही बाकीची काहीतरी खात असतील. कशाचं? अहो ती प्राण्याचं झालं. ती सुद्धा सगळं प्राणी, सगळे प्राण्याचं आलं. प्राणी कुठले खाते, पण माणसाचं सुद्धा मांस खाते. पुढं मला माणसाने पुढे जर त्याला वाटलं तर त्याचं सुद्धा काढून खाते. इतक्या प्रकारची भक्ती, एवढ्या प्रकारची सेवा, आणि ह्यातनं देव ओळखायचा. आणि ह्या जन्मात काय, कुठे चाललोय आपण, काय आहे, आणि जगाला काय संदेश द्यायचा, काय संदेश आहे ह्यातल्या जगाला? असं नाही. नको त्या गोष्टीचं समर्थन करायला नको आहे. ज्या चांगल्या गोष्टी, योग्य गोष्टी, त्याचं समर्थन करावं किंवा ज्ञान असेल ते जगताला सांगावं. ज्ञान सोडून अज्ञानाकडे वाटचाल सुरू झाली. आणि म्हणून तिळानं गोडी वाढावी ह्याच्यासाठी तिळगुळ आहे. आता तुम्ही बी देणार नाही. उद्या सकाळपासून उद्या लगेच तिळगुळ द्यायला सुरुवात करा. घ्या तिळगुळ, घ्या आणि गोड बोला. मनात कडू की एवढं ठेवा. एक डेरा भरणात कडू एकाचा ठेवा. बाहेर तिळगुळ घ्या, गोड बोला. तिळामध्ये घर, तिळामध्ये घर, तिळगुळ हे क्षणिक गोड आहे. पण याच्यापेक्षा दोन शब्द गोड बोलला ना ते लय मोठे. आणि ते दोन शब्द त्याच्या अंतःकरणाला विसावा देणारे असावेत, शांती देणारे असावेत, प्रेम देणारे असावेत. भक्ती आणि प्रेमाचं मिश्रण हे तिळगुळ म्हणजे भक्ती आणि प्रेम. प्रेम नसेल तर भक्ती नाही, आणि भक्ती आहे नुसती प्रेम नाही तरी चालत नाही. भक्ती प्रेमाचं जे मिश्रण आहे हे तिळगुळ आहे. आणि भक्ती प्रेमाचं हे तिळगुळ जर तुम्ही इतराला दिलं
तर ते काय होईल, जगताच्या कल्याणासाठी होईल. पसायदान माऊलीने कोणासाठी मागितलं? जगासाठी मागितलं, एकट्यासाठी नाही. जो जे वांछित ते लाभो, प्राणीजात सगळ्यांसाठी आहे. आपल्या स्वतःसाठी काय मागितलं नाही. आणि म्हणून की तिळा तिळानं गोडी वाढावी. हरिपाठ किंवा आपले नित्य नियम पूजा किंवा पहाटेचं पूजा आरती किंवा सगळं विधी उपासना, ह्या सगळ्या कशासाठी आहेत? भगवंताबद्दलचं प्रेम हे तिळा तिळानं वाढावं. एकदम वाढेल का? नाही. पण आता तसं बघता काय राहिलं नाही. आले का डायरेक्ट देवाच्या गळ्यात पडावं म्हणतात. असं नाही. ते प्रेम तिळा तिळानं वाढायला पाहिजे. भक्ती प्रेम कसं आहे? तिळा तिळानं वाढायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय नित्य नियम आहे. नित्य नियम नामी जे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया. नित्य नियमानं तुम्ही तिळा तिळानं भक्ती वाढवली. नित्य नियम म्हणजे तिळा तिळानं भक्ती वाढवायचे. आणि तिळा तिळानं जर भक्ती वाढवली तुम्ही, तर एके दिवशी भगवंताजवळ जाऊन मग त्यांना तिळगुळ तुम्ही देऊ शकता. की जसं की शबरीच बोर खायला स्वतः भगवंत तिथं आले आणि ती सुद्धा उष्टी बोर खाल्ली. उष्टी बोर खाल्ली भगवंतानं. असा योग आपल्या जीवनात येतोय. पण ते तिळा तिळानं भक्ती प्रेम वाढावं लागतं. एकदम वाढेल का? नाही. लग्न झाले एकदम पती पत्नीचं प्रेम वाढेल का? लग्न आळाबाळा एवढं वाढेल का? आता जे सोडून द्या लगे काय लग्न झालं खाद्यावर बसून ते विषय आले काय. पण पहिलं तसं नव्हतं. आपल्या काळात तसं नव्हतं. आपल्या काळातलं कसं सगळ्या गोष्टी तिळा तिळानं धीरे धीरे. लग्न सुद्धा 3-3 दिवसाचे 4-4 दिवसाचे लग्न. आज हळदी, उद्या अक्षता, पुन्हा तिसऱ्या दिवशी वरात, पुन्हा चौथ्या दिवशी जेवण सगळ्या पाहुण्यांना. कितीतरी 4-4, 5-5 दिवसाचे कार्यक्रम. आणि ते झाल्यानंतर पुन्हा काय पती पत्नीचं प्रेम वाढावं. लगेच वाढत नसते. कारण सगळेच काय ओळखीचे असतात असं नाही. काय लांबच्या भागातली. आता आम्ही कशी लांबच्या भागातली केली, पहिली कवा बघितलेलीच नव्हती. आणि बघितली अशी तर करतोय कशाला. आणि मग लग्न झाल्यानंतर काय एकदम पती पत्नीचं प्रेम निर्माण होत नाही. त्यासाठी म्हातारी तिथं असते बघा. शेवटाला कोण थांबवलेले असते? वाट राखलेला म्हातारी असते. आणि जरूर म्हातारी माणसं ठेवायची दिसते. बाकीच्याचा काय उपयोग नाही. का तर त्यांच्या ज्ञानाचा तिथं उपयोग होतो. आणि मग अक्षता पडल्यानंतर सुद्धा जीव खाऊ करण्याचा कार्यक्रम आहे. तिथे मग एक एक घास तोंडात घालायचा आहे. आणि तेवढाच काय घास तोंडात घातलेली ज्याच्यावर पुन्हा काय घातलं. पण रोज जर एक एक घास भरवला असता तर किती प्रेम वाढलं असतं. किती प्रेम वाढलं असतं. जसं की विठ्ठल रुक्मिणीचं प्रेम आहे, राम सीतेचं प्रेम आहे. अजूनही काही पती पत्नी आज सुद्धा एका ताटात बसून जेवतात. आजही काही पती पत्नी आहे. नाही अशी काही गोष्ट नाही. नसलं तरी इथून पुढे त्याच्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही. आणि म्हणून भगवंताबद्दलचं प्रेम. तर नवरदेव हा सुद्धा भगवंतचा. नवरा हा देव. नवरदेव म्हणजे काय? नवरदेव हा देवच आहे. नवरा हा देव आहे. त्यामुळं त्या देवाची सेवा महत्वाची आहे. तो देव सुखी केला का सगळी तीर्थ त्या ठिकाणी घडल्यासारखं आहे. पण ह्या नवरेशी सुद्धा काही त्रास साध्या नाही. कारण हे करून ठेवलेले भाकरी सुद्धा करून नीट खाणार नाही. कुठं तांबडं फुकट ह्यासाठी केलेलं नीट खाणार नाही. नीट सांगणार नाही. सांगणार नीट मला चहा पाहिजे म्हणाला पाहिजे का नाही. हे तसं रागता दे टाक किती झालं माझ्या चहाचा.
सांग बाबा तुला चहा पाहिजे नाही आणून दिला तर मार आधी रट्टा पुन्हा सांगतोय तुम्हाला चहा पाहिजे अशा कशा गोष्टी हे प्रेम आहे का जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी हे पुन्हा नाही ह्या चोळ्या पुन्हा नाही हे नाती पुन्हा नाही पुढं कोण कोणाचं नातं काय निर्माण होईल कोण कोणाच्या पोटी जन्माला येईल कोण कोणाचा मामा असेल काका असेल कोण कोणाचा गुरु असेल काही सांगतात नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही कोणाचे कोणी नाही कोणाचे कोणी नाही कोणाचे कोणी तुझे नहे रे कोणी नाही कोणाचे कोणी तुझे नहे रे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी खूप छान चालेल आज गवळी बुवानी उत्कृष्ट आता ते कीर्तन करतात त्यामुळे चांगले चाले बसलेले आणखी तयारी कीर्तनाची त्यांची चांगली होईल आता भरघोष असे शिष्यमंडळ कीर्तनकार बी झाले पाहिजेत भजन पण म्हटले पाहिजे सगळ्याच गोष्टीत सगळी तयारी चांगली सगळ्यांची व्हायला पाहिजे आणि म्हणून ह्या नवीन वर्षाला आपण ही सुरुवात केली तिळाप्रमाणे सगळं प्रेम आपली भक्ती वाढवत न्या आणि हे सगळ्या खुणा कशा आहेत तर शास्त्र पुराणाने सांगितलेले आहेत त्या व्यासांच्या खुणा माऊलींनी सांगितले म्हणजे व्यास मुनींनी जे ग्रंथ लिहिले आपल्यासाठी भगवद्गीता असेल भागवत असेल अनेक ग्रंथ जे लिहिले की त्याने हा मार्ग दाखवले त्या खुणा माऊलींनी सांगितलेले त्या खुणा म्हणजे त्यांनी जो मार्ग दाखवला भक्तीचे ही वाट आहे ती भक्तीचा मार्ग भक्तीची वाट ती व्यास मुनींनी दाखवली आणि म्हणून गुरुपौर्णिमा जी साजरी करतो आपण त्याला व्यास पौर्णिमा म्हणतात गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात कारण ती व्यासांच्या जन्माच्या ह्याच्यावरची पौर्णिमा आहे त्याच्यामुळे त्याला व्यास पौर्णिमा म्हणतात म्हणजे इतकं महत्व व्यास महर्षींना आहे आणि म्हणून आज जो आपण अभंग घेतलेला आहे हा हरिपाठातला आहे ते रोजच्या आपल्या म्हणण्यातला आहे नित्यनेमानं तुम्ही जर सेवा केली तिळाप्रमाणे जर हे प्रेम भगवंतावरचं वाढत गेलं तर एके दिवशी भगवंताची प्राप्ती व्हायला काही वेळ नाही पण आपण कसलंही मनावर घेतलेलं नसतं कसलंही आता महिन्यात एक दिवस आहे आता गेले ते जाऊ द्या राहिले ते सांभाळा त्यात गेलेलं गेलं आता मागचं काढून काय उपयोग नाही आज पहिली पौर्णिमा आहे आता हिटलं रोड तरी असा बसवा प्रत्येक पौर्णिमेला पौर्णिमे दिवशी काहीही कामकाज घरचं करायचं नाही महिन्यातला एक दिवस भगवंतासाठी गुरुसाठी सेवेसाठी मठाच्या एक दिवस नाहीतर कोण 12ला येतोय कोण 1ला येतोय कीर्तन चालू करायचं कवा ऐकायचं कवा महाप्रसाद घ्यायचा कधी
असं करू नका, काय स्वयंपाक पाणी असेल तिकडे काय मदत होणारी असेल, अशा पद्धतीनं वेळेत सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. ज्यांना वाहन नाही त्यांची सुद्धा आपण व्यवस्था करणार आहे प्रत्येक पौर्णिमेला. ज्यांना कसलंच वाहन नाही त्यांना तिथून खर्डीतून इकडे येण्यासाठी तिथं पण आपण जीप ठेवू किंवा एखादं डमडम ठेवून काय तिथे व्यवस्था करू. आणि परत जायला सुद्धा तिथं कोणाला काय वाढ नसेल त्यांना सुद्धा गाडीतून आपण पोच करू. आता सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आपण करणार आहोत. फक्त तुम्ही वेळ द्या. दर पौर्णिमेला भजनिक मंडळाने वेळ द्या. आता दर पौर्णिमेला आपल्याला कीर्तन करायचं आहे. मोठ्या वारीला कीर्तन करायचे. आता माघ वारी आली. वारी दिवशी पण तिथं कीर्तन पंढरपूर तीर्थाच्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे आता ही सेवा वाढवावं लागणार आहे. आणि टाळ वाजवायला काय भानगडी आणून आपल्याला चालणार नाही. म्हणून तुम्ही आता सगळ्यांनी टाळ बी चांगल्या पद्धतीने वाजवायला शिकलं पाहिजे. आणि ही नामांकित मंडळी आहे, वादक मंडळे, गायक मंडळे ही आपल्याला आहेतच, त्यांचे पण साथ आहे. म्हणून आता बाहेर जगतामध्ये सुद्धा आमची कीर्तन सेवा आम्हाला सुरू करायची. अखंड हरिनाम सप्ताह जिथं असतात तिथं सुद्धा आता आमची कीर्तन या पुढच्या काळात होणार आहे. म्हणून आम्ही या नवीन वर्षाला प्रारंभ आता कीर्तनापासून केलेला आहे. आता आम्ही प्रवचन नाही, आम्ही आता इथून पुढे कीर्तन करत जाणार आहे. जे ज्ञान कमी आहे ते घेत राहायचं. आमच्याकडे काही सगळं ज्ञान नाही, पण करता करविता तो देवराणा. जे काही कमी असेल ते देतील. आपण फक्त करत राहणं एवढंच आपल्या ठिकाणी. आणि म्हणून हा पर्व काळ आहे. या पर्व काळावरती आपल्याला कुंभमेळ्याच्या ठिकाणी तिथं कसा पर्व काळ आहे, तिथं तुम्हाला सुद्धा हा पर्व काळ आहे. पण आपण झालंय कसं, त्या प्रपंचातून कसली सोड म्हणून निघायला तयार नाही, तो कसला यायला तयार नाही. ये जर असेल तर काहीतरी अडचण असल्याशिवाय येत नाही. अडचण असली तरच यायचं पाठावर. असं काय करू नका. सेवा वाढवत राहा आणि लवकर मार्गस्थ व्हा. माळ घालायला मागे राहू नका. लवकर मार्गस्थ व्हा आणि सेवा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. आजचा जो अभंग हा माऊलींचा अभंग आहे. आणि माऊलींच्या अभंगाचा अर्थ असतो तो खूप मोठ्या स्वरूपात, त्याची व्याप्ती खूप मोठी असते. त्याचा अर्थ कितीही आपण सांगितला तर तो कमी पडणार. इतका अर्थ त्या प्रत्येक शब्दामध्ये दडलेला असतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करू. अरे हे अवघड असं काय तुम्हाला सायास करायसाठी काय गोष्ट आहे. मुखानं हरिनाम घ्यायचं आहे, मुखानं हरिनाम घ्यायचं आहे. पण हरिनाम त्याला घेऊ वाटत नाही. हरिनाम घेऊ वाटत नाही म्हणजे त्याला आवड कमी आहे, प्रेम कमी आहे. हे आवड आणि प्रेम निर्माण होण्यासाठी उपासना आहे. चांगल्या पद्धतीची उपासना करा. उपासनेला दृढ चालवा. उपासना जर चांगली केली तुम्ही तर देहाची शुद्धी होईल. हा देह कसा आहे, अशुद्ध असल्यामुळे काया अशुद्ध आहे, वाचा अशुद्ध आहे, मन अशुद्ध आहे. हे सगळं अशुद्ध असल्यामुळे त्याला भगवंताचं नामस्मरण करू वाटत नाही. घेई घेई माझे वाटे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाटे गोड नाम विठोबाचे, वेळ बराच होत चाललेला आहे. आता पहिलं कीर्तन आहे बघा, आटोपत घेऊ कीर्तन. कारण आपलं कीर्तन 3-4 तास चालतं. त्याची थोडी व्याप्ती आता कमी करू आपण आणि थोडक्यात संपवण्याचा प्रयत्न करू. कारण महाप्रसाद आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून कीर्तन कमीत कमी 12 पर्यंत चालू व्हावी. म्हणजे 2 वाजेपर्यंत सगळं संपून होईल. म्हणून पुढच्या पौर्णिमेपासूनचे जे रूट आहे आपला ते
ज्या लोकांना भेटायचं असते, मला भेटण्याची जी वेळ असते ती सकाळी 9 ते 11 मध्ये 9 ते 11 मध्ये त्यांनी भेटावं. म्हणजे ज्यांना भेटायचं त्यांनी लवकर यावं इथं. 9 ते 11 मध्ये माझी भेट होईल. काय अनुभव असेल, माळा घालणं असेल, इतर काय असतील गोष्टी अडचणी असतील त्या 12च्या पूर्वी त्यांनी सगळ्या त्या ठिकाणी वेळ त्यांच्यासाठी राहणार आहे. 2-3 तासाचा वेळ आरतीच्या अगोदर नवीन भक्तांसाठी राहणार आहे किंवा अडचणी असतील त्यांच्यासाठी राहणार आहे. आणि नंतर 12ला आरती होऊन आपलं कीर्तन परत 1-2 वाजेपर्यंत चाललं तरी काय हरकत नाही. असं सुटसुट 2 तास पण आपल्याला व्यवस्थित होईल. नंतर काय गडबड होणार नाही. म्हणून पुढच्या पौर्णिमेपासून तर असा रूट बसला पाहिजे. मग तुम्ही भजनी मंडळाने 10 ते 12 तुमचं भजन करायचं. त्या टायमात तिकडं काय अडचणी निवारणाचं कार्य असेल, काय अनुग्रह माळा इतर काय विधी असेल ते त्या ठिकाणी चालू राहतील. तर 10 ते 12 मध्ये भजन चालू राहील आणि 12 वाजता आपण आरती घेऊन बरोबर कीर्तनाला आपली सुरुवात करू. 2 वाजेपर्यंत कीर्तन संपवून आपण महाप्रसाद घेऊन ज्येष्ठांना जायला किंवा ह्याला सुस्तर होते. अशा पद्धतीचा रूट पुढच्या पौर्णिमेपासून बसवूया. नाहीतर पुन्हा पहिलं पाढं 55 तुमचं, पुन्हा अजून तुम्ही 12:30 आणि 1च्या टायमात येणार, असं काय करू नका. तुम्ही लवकर या. आणि लवकर या म्हणण्यापेक्षा पुढच्या पौर्णिमेपासून 1 दिवस, महिन्यातला 1 दिवस पौर्णिमेचा हा भगवंताच्या सेवेसाठी ठेवा. काही त्या दिवशी कामकाज करायचं नाही, शेतातलं कामकाज करायचं नाही, घरातलं करायचं नाही, काही करायचं नाही. आणि सकाळपासून उपवास जरी केला तर काय अडचण नाही. हे आल्यानंतर तो उपवास सोडायचा, पौर्णिमेचा उपवास धरायचा, काय बिघडायची गोष्ट आहे. म्हणजे जेवण तयार झालं नाही, भाकर खायसाठी गडे थांबला 1 वाजल्या असं नको. काय बिघडायची गोष्ट, तेवढा 1 दिवस पौर्णिमेचा उपवास झाला तरी चालू शकेल. ह्या पद्धतीने नियोजन करा. म्हणून आज आपण कीर्तन सेवेला ह्या नवीन वर्षामध्ये सुरुवात केली. माऊलींचा अभंग आहे आणि ह्या अभंगाचं सार सांगायचं म्हटल्यानंतर आणखी 2 तासाच्या पुढचा अवधी पाहिजे. इतका खोल विस्तृत आहे. पण एक शॉर्ट मध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतोय ते सार की ध्येयरूपी मंदिर आहे. आतमध्ये परमात्मा परमेश्वर आत्म्याच्या रूपाने वास करतोय. 9 विधा पायरीच्या माध्यमातून एक पायरी वलांडत जायचं आहे आणि मग भगवंताच्या द्वाराजवळ आपण पोहोचणार आहे. भगवंताचं दर्शन होणार आहे. तो क्षण जो असेल, तो क्षण हा आपल्या मोक्षाचा, आपल्या मुक्तीचा तो क्षण असणार आहे. आणि ती भगवंताची प्राप्ती ह्याच जन्मात आपल्याला, याची देही याची डोळा पहा मुक्तीचा सोहळा, अशा पद्धतीनं ते भगवंताची प्राप्ती घडणार आहे. पण त्याच्यासाठी हे सहज उपलब्ध होणारी गोष्ट नाही, सहज प्राप्त होणारी गोष्ट नाही. कारण भगवंताची प्राप्ती हा किती जन्माचा विषय आहे हे सांगता येत नाही. एका जन्मात तरी होईल का नाही होईल हे सांगता येत नाही. म्हणून आपण करत राहायचं. कोणत्या वेळेला भगवंत आपल्याला दर्शन देईल हे काही सांगता येत नाही. आणि मग एकच गोष्ट आहे, सार आहे. नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही चुका आणि शिका. चुकणारानं काय करायचं, शिकायचं. आता नवीन वर्षात आपण प्रारंभ केलेला आहे. मागच्या सालात काय चुकलेलं असेल, आता ह्या सालात चूक घडू द्यायची नाही, सुधारणा करायची. नवीन वर्ष आलं, नवीन संकल्पना, नवा विचार. आता माझी रिटायरमेंट आली, आता 2-3 महिन्यात माझी रिटायरमेंट आहे. वेळ भरपूर उपलब्ध आहे. आता भरपूर वेळ उपलब्ध आहे त्यामुळे मला अजून काहीतरी शिकावं असं वाटतंय. म्हणजे अजून कशात तर ऍडमिशन वकिलीचं वगैरे घेऊन 1-2-3 वर्षाचा कोर्स करावाच वाटतंय मला. अजून वकिलीचं ऍडमिशन जूनला घ्यावं वाटतंय. आता अजून तास अभ्यास करून 2-3 वर्षात वकिली पूर्ण करायचा विचार आहे. खूप वेळ असा सार्थकी लावायचा विचार आहे. मोकळा न घालवता अभ्यासासाठी, ज्ञान घेण्यासाठी, काय येत नाही त्या गोष्टीसाठी आळंदीमध्ये जाऊन 7-8 दिवस राहायचा विचार आहे. काय आणखी थोडी तिथल्या बुवा लोकांचं काय ज्ञान मिळते का हे बघायचं आहे. मोठमोठ्या तीर्थाच्या ठिकाणी महान ऋषी मुनींचे, मोठमोठे महाराज मंडळींचे, त्यांचं काय ज्ञान आपल्याला मिळते का हे बघायचं आहे. ज्ञान घेत राहायचंय शेवटच्या श्वासापर्यंत.
शेवट श्वासापर्यंत चालणार आहे. आता किती करायचं आणि काय करायचंय अपेक्षा असते, पण काय वेळा त्यांनी नको म्हणता का ग बसायला. शेवटी आज्ञा आल्याशिवाय आम्ही करत नाही, ते फक्त अपेक्षा असते. आणि अपेक्षा त्याला सांगितलं पण त्याने करा म्हणले तर करायचं, सांगितले काम सेवका करा. आता ते म्हणलं आता काय एवढं सगळं तुझं हिवाळ ना अजून कुठं ऍडमिशन घेऊन काय करतो नवं नको राहू दे म्हणलं राहिलं. त्यांच्या इच्छेनुसार भगवंताच्या इच्छेनुसार आमची पावलं पडत असतात. म्हणून तुम्हाला एकच सांगणं आहे की खूप क्रिटिकल परिस्थितीत सगळ्यांचा आता वाटचाल सुरू आहे. आर्थिक विषय पैशा पाण्याचा सगळ्याला अत्यंतिक अडचणीला ठरत चाललेला आहे. परिस्थिती कोटी होत चाललेली आहे, परिस्थिती साधारण होत चाललेली आहे. कितीही पैसा असला तर समुद्र असला तर ते संपत चाललेला आहे. त्यामुळे थोडं नियोजन जरा काटकसरीनं करा. प्रपंचातलं बसू नका, कष्ट करण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न आपल्या शेतीमध्ये चांगलं काढण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय असतील ते चांगली चालवण्याचा प्रयत्न करा. नोकरी असेल ती व्यवस्थित टिकवण्याचा चांगली करण्याचा प्रयत्न करा. एक एक पैसा जपून ठेवा, बचत करा, ते आपल्या उपयोगी येणार आहे. नाहीतर खूप अडचणीचा काळ या पुढच्या काळामध्ये आहे. आणि आणखी एक अति महत्वाची गोष्ट, अति महत्वाची, ज्याला अंडरलाईन करून ठेवायची. अंडरलाईन अति महत्वाची काय वाक्य असते त्याला अधोरेखित आमच्या भाषेत मास्तरांची पोरांना आम्ही सांगितले असते. आम्ही बोलत असताना तुम्ही लिहून घ्यायचं काय असेल त्या नोट्स काढायच्या. तुम्हाला जिथं अति महत्वाचं वाटते तिथं खाली रेष ओढायची. ती अति महत्वाची वाक्य. त्या अति महत्वाचा उद्देश कोणता? तो आर्थिक बाबतीतला. कुणाच्याही मध्ये पडू नका आर्थिक बाबतीत. कुणाच्या, तो जवळचा असू दे तो लांबचा असू दे, कुणाच्याही मध्ये पडायचं नाही. माझी लई ओळख आहे 2-3 लाख तुला मी घेऊन देतो असं मोठीपणानं कवा म्हणायचं नाही. असली ओळख तर दावायची नाही. हे झालं उचलून देण्याचा विषय. जामीन सुद्धा होताना विचार करायचा. चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित असली माणसं आपल्या खात्रीतली तर जामीन व्हा, अन्यथा जामीन सुद्धा होण्याचा विचार व्यवस्थितपणानं करा. कुणालाही पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका. दिलेलं पैसे लवकर महागारी येत नसते. महागारी आले तर 10 देवाच्या मारुतीला नारळ फोडा, पण महागारी येण्याची चिंता फार कमी आहे. माझा समजावं लागणार आहे काय? आयर केलं म्हणावं लागेल. आयर 550चा 100-500चा असला तर करीत घे. आयर 1000-500चा आकडं लाखात आहे. लाखात कोण म्हणते 20 लाख उचलून दिले, कोण म्हणते 15 लाख उचलून दिले, कोण म्हणते 10 लाख आहे, कोण म्हणते 5 लाख आहे. ह्या अडचणीत जाऊ नका. ह्या सुटणाऱ्या अडचणी नाहीत. ह्या अडचणी सुटणाऱ्या नाहीत. ह्याच्यात अडकू नका. घडीभर कोण आलं काय मदत करू वाटली तर तुम्ही संकल्प म्हणून करा. आता आम्ही जे करतो ना, आमची जी मदत असते, आम्हाला वाटलं एखाद्याला मदत करा, आम्ही संकल्प म्हणून मदत करतो. ते 5,000 असेल 10,000 संकल्प म्हणून करायची मदत. आपण आयर करतो ना तसं ते करायचं. ते महागारीची अपेक्षा करायची नाही. असे काही पत्ते पाळायला लागणार आहेत या पुढच्या काळामध्ये. काय जरी तर सोनं नाणं आपलं दुसऱ्यासाठी खात टाकते. आपल्या कामासाठी नव्हतं, दुसऱ्याच्या कामासाठी. त्याला 10 लाख लागायचं, ह्याच्या घरातलं सगळं सोनं नेऊन गाठ टाकलं आणि त्याला 10 लाख उचलून आणि ते सोडवून का बाया वाट बघते. आता ही सण आलाय, सक्रात आली, आता काय करायचे? तिच्या गळ्यात दिसते, हिच्या गळ्यात दिसते. आमचं गावात सोडवलं नाही. कोण सोडवतो कर? त्याला पैसे भरायला नाही तर कोण सोडवतो कर? चिमटा घेऊन मग त्याच्या पुढचा मार्ग बाया पुन्हा काढले. आता हे काय गाडी घेत नाही सोडवून, मग ते दुसऱ्यांदा किती तोळाय, काय चमकतय, काय दुसऱ्या दिवशी काळं पडत. काय किती जणांच्या तुम्ही अडचणी केलेल्या बाबांनो, हे काही सांगताच सोय नाही.
काय जणांची नेमणी सगळ्या होती, सगळ्या नेमलेली होती. सोडवायला कशाला गाजर सोडते, काट सोडते. की पाऊस काळ असला पडला, वेज वाढत असते ती, ते काय मोकळं नाही पैसे. कोण मोकळं पैसे देतोय? आणि व्याजानं पैसे काढून कुठला धंदा होईल का? कुठलेही असू द्या. आम्ही 6.25 लाख रुपये पगार घेऊन आम्ही गुडघं टेकलं, अक्षरशः गुडघं टेकायची पाळी. 1.25 लाख पगार घेऊन माझ्या एवढा मळा तुम्हाला माहित नशी तनाळीचा विचार आहे. आता ही बेरे आहेत सगळी, सगळ्यात मोठा मळा माझा आहे तनाळी. हो, क्षेत्र बी भरपूर आहे, एका जागेला आहे, 2 हिरे आहेत, 2-3 बोर आहेत, भरगतची जमीन आहे. सगळ्यात भरपूर जमीन असलेला माणूस मी आहे. माझ्या घरात माणसं फार कमी येतील, पगार बी भरपूर आहे, तरी सुद्धा अडचणी येतात, आर्थिक अडचणी येतात. त्याच्यावर तुम्ही कसा विचार करायचा तुमचं तुम्ही ठरवा. मला इतक्या अडचणीला सामोरं जावं लागते म्हणजे तुम्हाला किती अडचणीला सामोरं जावं लागतं याचा विचार करा. आणि म्हणून पावलं टाकताना जपून पावलं टाका. आणि त्याच्यापेक्षा आता जास्त महत्वाची गोष्ट एकच राहिली, हाच असा विषय. काय जर कसे असतात, मठावर येतोय, ओळखीच आहे म्हणून तकडेच टाकते, नंबर घ्यायची. चला कोण आहे? जगू पाटील आहे, पाटील साहेब नंबर द्या. नंबर घ्यायचा पाटील साहेब, जायचं पुन्हा फोन करायचा. अहो मला लय अडचण आहे, मला एक 10,000 द्या, 20,000 द्या. पाटलांना वाटते महाराजांच्या जवळ आहे, जरा कोणी डबी फिरतोय, चला देतीच पैसे. महाराजाला काहीच माहिती नसते. असं माझ्या परस्पर किती जण गणते की माझ्याबद्दल आली बी नाही ती. काय तर महाराजाला काय सांगायचं, आपल्या पण मनाने केलेलं कारभार. म्हणून इथनं पुढे तर ती कारभार करू नका. पैशाच्या बाबतीत विषय तेवढा सुद्धा ठेवा. बाकी काय 4 पैसे खर्च होऊ द्या एखाद्याच्या कार्यासाठी, 4 पैसे खर्च करा, काय अडचण. त्याला इतर मदत करा, काय नाही. ओळख असेल नेऊन द्या, बँकेपेशी न्या, काय साहेबाला सांगा, त्याच्यावर काय त्याला लोन पाहिजे द्या, त्याने काढावं फेडावं, काय हरकत नाही. त्याची त्यांनी कर्ज काढावं आणि फेडावं. दुसऱ्याला त्रास होईल असं काही येत पुढच्या काळात वागू नका. आपलं किती कर्ज, आम्ही कर्ज काढत नाही, कारण किती लाखांत कर्ज काढतो आणि फेडतो. आपण काढायचं, आपण फेडायचं, इतराला त्रास न होईल अशा पद्धतीने वागायचं. आणि म्हणून आज या कीर्तनाला आपण सुरुवात केली. मकर संक्रांतीचा दिवस आहे उद्याचा. ही संक्रांत तशी खडतर आलेली आहे, खडतर संक्रांत आहे. पौर्णिमेला घासून आहे, त्यामुळे खडतर संक्रांत आहे. आणि म्हणून व्यवस्थितपणानंच उद्याचा दिवस सुद्धा पार पाडायचा. कारण असं कधी घडत नसतं, एवढ्या घासून पौर्णिमेला कधी संक्रांत येत नसते. मग खडतर संक्रांत आहे, जपून सगळ्यांनी उद्याचा दिवस सुद्धा पार पाडायचा. कुठल्या अडचणीत आपण जाऊ नये, लय मोठा प्रवास करू नका, किंवा लय अशी यंत्राची कशाची अशी इतर कामं काही जास्त करू नका, लय जोडाजोडीत भांडड्या काही करू नका. आपल्या शांतपणानं उद्याचा दिवस सगळा पार पाडा. अडचण तुम्हाला येऊ देत नाही, पण काही प्रसंग असे विचित्र येत जातात. आणि म्हणून काळजी घ्या आणि सेवा वाढवत जावा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मासा कसा पाण्यात राहिला तर जिवंत राहणार आहे, आणि जर पाण्याच्या बाहेर निघाला तर तडफडून मेल्याशिवाय राहणार नाही. तसं तुम्ही करू नका काही, संत संग धरा. गुरूंच्या सानिध्यात, साधू संतांच्या सानिध्यात जर तुम्ही राहिला तर टिकणार आहे. नाहीतर दुसऱ्या बुवाशीच्या नादाला जर लागला, त्या मठाचं बुव सोडून आपल्या इतर बुवांच्या जर नादाला लागला तर ते कुणीकडे घेऊन सोडतील आणि काय करतील ह्याचा पत्ता लागणार नाही. म्हणून जे काय आज्ञा असेल, गुरूंच्या आज्ञेशिवाय कार्य करू नका, प्रपंच बी करू नका आणि परमार्थ करू. प्रपंचातली गोष्ट विचारायची गुरुला विचार, तिथे मी दुसऱ्याच गुरुला आज्ञा घेते. प्रपंचातलं सुद्धा गुरुला सांगायला सोडले आणि दुसरंच गुरूंची आज्ञा घेऊन तिसरं कार्य करते. आणि परमार्थातली बी तीच गोष्ट आहे. परमार्थातल्या गोष्टी गुरुला विचारायची, ती तिथंच राहिलं. बाकीच्या गुरुला विचारून बाकीच्या साधू संतांना विचारत प्रश्न तर त्याचा काय उपयोग आहे. म्हणून आपण आपली सेवा चांगल्या पद्धतीने करा.
तुमच्या पाठीशी अखंड आशीर्वाद आमचे राहणार आहेत. प्रपंच कमी पडणार नाही. पण व्यर्थपणानं तुम्ही सेवा वाया घालवू नका, वेळ व्यर्थ वाया घालवू नका, सेवा वाया घालवू नका, पैसा वाया घालवू नका, कुठलंच आपलं गोष्ट वाया जाऊ नका. आणि म्हणून सत्कार्याला सगळं चांगल्या पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे. आपल्या हातून चांगलं सत्कर्म घडलं पाहिजे. आणि हट्ट सोडा. किती तर वय वाढलेलं असतंय, पण वयस्कर माणसं हट्ट सोडायला काय काय किती हट्ट करायचं असतो. त्या हट्टापायी काय काय जिरून बसतील, म्हणजे वैकुंठाला जातील काही नाही. शेवटपर्यंत हट्ट देतात. म्हणजे वैताग कशाचा वैताग? घरातल्या वैताग. कोणाचा वैताग? घरातल्या. ते म्हणाले आम्ही आता वैतागून गेलो, आम्ही आता कटाळून गेलो, आम्हाला आता सोसत. एकच उदाहरण आहे ह्या न शोषणाऱ्यासाठी. की दगड आहे, दगड तुमच्या पुढे दगड आहे आणि तुम्ही त्या दगडापुढे मुडकी आपटायला लागलाय. त्याला काही करणार आहे का त्या दगडाला? तसं दगडाच्या वरची अंतःकरण असलेली माणसं आपल्या घरात असतात. दगडापेक्षा घट्ट अंतःकरण असलेली. तुमचा काय फरक पडणार आहे? आणि तुम्ही स्वतःचं जीवन संपवलं, काय त्याला फायदा होणार आहे, तोटा होणार? कोणाचं कोणाला काही घेणं देणं नाही. स्वतःचं जीवन चांगलं तुमचं करावा. आपलं आयुष्यमान चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःची तब्येत चांगली सांभाळा. जेवण खाणं व्यवस्थित करा. नामस्मरण करा. कोणावरही राग काढू नका. कोणाही जेवाचा न घडावा मत्सर. कोणालाही मत्सर करू नका. द्वेष करू नका. ऐकत नसला राहू दे म्हणायचं. एकदा सांगायचं, नाही ऐकलं आपलं शांत बसायचं. त्याला उघडत बसायचं नाही किंवा त्याला फार अगदी सारखं डवचत बसायचं नाही. मौनम खरं धर्म साधनम. आता जगामध्ये मौन धारण करा, हेच महत्वाचं आहे. प्रपंच करतानाही मौन धारण करा आणि परमार्थ करतानाही मौन धारण करून दोन्ही कार्य चांगल्या पद्धतीने करा. म्हणून आजच्या कीर्तन सेवेचा समारोप करत असताना सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. की नवीन साल चांगलं सगळ्यांना घडावं. हे पूर्ण वर्ष तुमचं प्रगतीचं घडावं. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला प्रपंच पण चांगला व्हावा आणि परमार्थ पण चांगला घडावा. आणि पुण्य संचय असा तुमचा हरिनाम घेतल्यानंतर इतका व्हावा की अपार पडल्या पुण्याच्या राशी सगळे तीर्थे घडल्या मग आधी करून काशी. आणि इतकं पुण्य तुमच्याकडे संचय व्हावं की त्या पुण्यामुळं तुमचा ही जन्म विसफल व्हावा आणि पुढच्या जन्मात सुद्धा तुम्हाला भगवंताची प्राप्ती करावी. परमार्थ असा साधू संतांच्या समवेत. तर स्वर्गातले देव सुद्धा इच्छा व्यक्त करतात की मृत्यू लोकात येऊन त्यांना सुद्धा मानवात येऊन जन्म घेऊन ह्या साधू संतांची सेवा मिळावी असं त्यांना वाटतं. आपण सुद्धा सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून आता ही कीर्तन सेवा संपवत असताना सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे. नित्य नेम जो सांगितलेला आहे तो चांगल्या पद्धतीनं करत राहावा. शेवटचा